सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. भगवंताच्या आगमनानं सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आली, एक रौनक आलेली आहे. आणि हा आनंदाचा पुतळा कुणी आणला? वसुदेवानं. कसा आणला? टोपलीमध्ये. कुठून आणला? मध्यरात्रीला भगवंताचा अवतार झाला. त्या अगोदर देवकीची 6 बाळं मारून टाकलेली आहे. देवकीच्या 6 बाळाला कंसानं, कंस कोण आहे? मामा. बहिणीची बाळं मारली त्यांनी, 6 बाळं. असं का? 8वा तिच्या पोटी जन्माला येणार होता. कथा सगळ्यांना माहिती आहे. 8वा तिच्या पोटी जन्माला येणार अशी भविष्यवाणी झाल्यामुळे दोघांनाही कारागृहामध्ये टाकलं. आपल्याला असं वाटतं भगवंतानं पुन्हा अवतार घ्यावा, पण मला सांगा, असा वसुदेव आहे का कारागृहात जायला तयार? अशी देवकी आहे का की आमचं लग्न झाल्याबरोबर आम्ही कारागृहात जायला तयार आहोत बा? अशी माणसं नाही ना, अशी महान पवित्र माणसं नाही. ती तयार झाली. लक्षात घ्या, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज नाहीये, आम्हाला जिजामातेची गरज आहे. गावोगावी घरोघरी जर जिजामाता निर्माण झाला तर छत्रपती निर्माण व्हायला काहीच वेळ लागणार. आणि म्हणून ही गोष्ट अत्यंत महत्वाची की त्याचं मूळ जे आहे, गूढ आहे, तिकडे आपण बघितलं पाहिजे. कृष्णाचं चरित्र अलौकिक आहे, पण मला सांगा काय सुख मिळालं हो कृष्णाला? जन्माला येण्याच्या अगोदर वैरी तयार मारण्यासाठी. त्याला मारण्याच्या ऐवजी 6 भावंड अगोदर मारून टाकली. 7वं जे आहे गर्भ प्लांटेशन झाला इकडून तिकडे. रोहिणीच्या गर्भामध्ये, देवकीच्या गर्भामधून तो गर्भ योग मायेने सामर्थ्याने काढला आणि रोहिणीच्या गर्भामध्ये तो प्लांट केला. तिथे गर्भ प्लांटेशन नावाची विद्या 5000 वर्षापूर्वीची, बरं, आताची नाही. आपल्याला वाटतं
कुठलीही गोष्ट तिथं संशोधन होतं ना, आपल्याला वाटतंय विज्ञान आहे याच्यामध्ये संशोधन झालं, ठीक आहे, संशोधन म्हणजे काहीतरी शोधलंय म्हणजे जुनच होतं. 5000 वर्षापूर्वीची ती विद्या आहे. आणि त्यावेळेला अचानक पोटात बाळ आल्यामुळे रोहिणी घाबरली. आता मी लोकांना काय जबाब देणार? आकाशवाणी झाली, लोकांचा विश्वास होता. आकाशवाणी झाली, सांगितलं की हिच्या पोटामध्ये जे बाळ आहे, गर्भ आहे, हा वसुदेवाचाच आहे, दुसऱ्याचा कोणाचा नाहीये. आज जर असं काही झालं तर आकाशवाणी होऊ द्या, नाही तर नभोवाणी होऊ द्या, नाही तर कोणती बी वाणी होऊ द्या, आजचे लोक त्या माऊलीला दगड मारून बाजूला काढतील. तिनं किती सांगू, अरे तिचा पती कधी कधी तिच्यावर संशय घेतो. इतकं चित्र आता बदललेलं आहे. तो काळ खूप चांगला होता म्हणून तशी वेळ आलेली नाहीये. आणि 8व्यांदा जेव्हा देवकी गर्भवती राहते, विचार करा, आपल्या अगोदर 6 भावंडांना मारलं, 7व्याला एका गर्भातून दुसऱ्या गर्भामध्ये प्लांट करावं लागलं, आणि 8व्यांदा भगवंत जेव्हा जन्म होतो त्यावेळेस कडे कोट पहारा आणि मारण्यासाठी तयार. बरं, दुसरा तिसरा कोणी नाही. कोण आहे? मामा. अवघड आहे ना, हेच तर गंमत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला कारागृहामध्ये टाकलं. कोण होत तो? फितूर होणारा कोण होता? जयसिंग. जयसिंग फितूर झाला नसता, औरंगजेबाची ताकद होती. छत्रपती संभाजी महाराज इकडून चाललेले आहेत रात्री, यांना आडवा असं म्हणणारा कोण होता? अगदी जवळचा सावत्र मामा. कठीण आहे. आपलीच माणसं आपल्याला त्रास देत असतात, लक्षात ठेवा. दुसऱ्याची ताकद नाही हो, दुसऱ्याची ताकद नाही. येशू ख्रिस्ताला क्रुसावरती चढवलं, त्याचे 13 शिष्य होते, त्याच्यातला एकच थांबला जवळ क्रुसावर चढवायच्या टायमाला. 12च्या 12 पळून गेले, एकच नाही जवळ. त्यालाही सांगितलं येशू ख्रिस्तानं, जा बाबा, तुलाही मरावं लागेल माझ्यासाठी. ते म्हणणे, मी थांबतो, मी नाही जात. ते हुशार निघून गेले, पळून गेले. आणि ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार ज्यांनी केला ना, तो 13वा होता जवळ राहिलेला. आणि तो अडाणी होता. म्हणून बायबलची भाषा आहे ना, एकदम साधी आहे, कारण त्याला लिहिता वाचता जास्त येत नव्हतं. मोठी गंमत आहे. आपलीच माणसं आपली वैरी असतात. श्रीकृष्ण भगवंताचं हेच झालेलं आहे. बरं, इथे मामा, पुढे शिशुपाळ. तो कोण आहे? हा तो भाऊ. किती कठीण आहे, अवघड आहे. काय सुख मिळालं त्यांना विचारा ना, गोपाल कृष्ण भगवंताला. काहीच नाही ना. जागा बदलाव्या लागल्या, पुन्हा बदलाव्या लागल्या, पुन्हा बदलाव्या लागल्या. गोकुळामधून जेव्हा भगवान गोपाल कृष्ण मथुरेत जातात, परत गोकुळामध्ये येतच नाही. कसा निर्मोही आहे. बरं, किती प्रेम दिलेलं आहे गोपिकांना, गोपांना, जनावरांना, गुरांना, प्राण्यांना, पशु पक्ष्यांना, सगळ्यांना प्रेम दिलेलं आहे. वृक्ष सुद्धा तिथले सुकून जातात जेव्हा गोपाल कृष्ण भगवंत मथुरेत गेले, म्हणजे सुकून जातात.
फार सुंदर वर्णन आलेलं आहे. जसं भगवान गोपाळकृष्ण मथुरेमध्ये जाऊन पोहोचतात आणि तिथे पोहोचल्यानंतर राज्याची घडी वगैरे तिथे वेळ लागतो आणि मग जेव्हा भगवंत म्हणतात उद्धवा माझं एक काम करशील, गोकुळामध्ये माझे सखे आहेत, माझ्या सख्या आहेत, माझी जनावर आहेत, वासरं वगैरे आहेत, माझी यमुनामाई आहे, वृक्ष वेली कसे आहेत बघून येतील. किती प्रेम आहे हो. आणि जेव्हा उद्धव येतो, आल्यानंतर उद्धवाला चित्र इतकं विचित्र दिसतं की झाडं सुकलेली आहेत, वेली सुकलेली आहेत कृष्णाच्या वियोगाने. जनावर रडतायत, त्यांच्या डोळ्यातून अखंड धारा वाहतायत. माणसं तर रडतायतच हो, माता भगिनी तर रडतायत, परंतु जनावर सुद्धा रडतायत. भगवंताच्या विरहामध्ये सगळं सगळं गोकुळ असं दुःखामध्ये बुडून जात. कृष्णामुळे एक नवं चैतन्य निर्माण झालेलं होतं, ते चैतन्य हटून जात आणि उद्धव बघतो जसं वृक्षवेलीकडे त्याने पाहिलं, म्हणे धन्य धन्य हे तरुवर, कृष्ण वियोगे सुकले अंकुर, हे जीवित काही उद्धवा निष्ठुर, ऐसावधी उत्तर प्रेमे मनी.
अरे म्हणे उद्धवा तू जिवंत आहेस रे कृष्णा वाचून. हे बघा वृक्ष गेली किती भाग्यवान आहेत म्हटले, कृष्णाच्या वियोगामध्ये सुंकून गेले यांचे अंकुर. खरंच धन्य आहेत, पण हे तुरुवर धन्य आहेत, वृक्ष वेली धन्य आहेत. तव पुढा गोपी देखिल्या उद्यानी. गोपिकांकडे बघितलं त्या उद्यानामध्ये बगीच्यामध्ये, तरुवर कवळती शोके करुणी. झाडाला आलिंगन देत आहेत आणि झाडांना म्हणतायत दाखवा म्हणती कृष्ण लोचनी. झाडांना म्हणतायत आमच्या डोळ्यानं आम्हाला कृष्ण दाखवा, कुठे गेला ग सखे कृष्ण. एकीमेकीला भेटल्यानंतर कागद तुला दिसला का वृंदावनामध्ये कुठे? त्याची मुरली कधी ऐकू आली का? त्याचं वर्णन चालतं. एकीमेकीला बोललं तर एवढंच बोलतात, बाकी काही बोलत नाही. स्वप्नात तरी दिसला का तो? कृष्ण दिसल्याचं जर स्वप्न पडलं तर गोपिका पुन्हा पांघरून घेऊन झोपतात. स्वप्नातून हा गेला नाही पाहिजे कदाचित, असा तर गेलाच आहे. आणि उद्धवाला बघितलं, अंगकाठी उद्धवाची आणि कृष्णाची सारखी सावळा रंग. पितांबर खांद्यावरती दिलेला भगवंतांना ओळख म्हणून की माझा पितांबर घेऊन जा. गोपिकांनी पितांबर बघितलं आणि धावत आल्या गोपिका. कृष्णाकडे बघितल्या, उद्धवाकडे पाहिलं. जवळ आल्यानंतर लक्षात आलं की हा नाहीये, त्याच्यासारखा दिसतो. पण जेव्हा पितांबर बघितला तेव्हा त्या पितांबर मात्र त्याच्याकडून हिसकावून घेतला. हा मात्र कृष्णाचाच आहे. आणि प्रत्येक जण तो पितांबर आपल्या छातीला लावतात. दुसरी गोपिका तिच्याकडून घेते. उद्धव ते चित्र सगळं बघतो. काय पवित्र प्रेम आहे. गोपिकांचं वय मी त्याच दिवशी सांगितलं, गोपिकांचं वय म्हणजे 18च्या पुढे आणि कृष्णाचं वय त्यावेळेस किती होतं? गोकुळात असताना 5 ते 8 वर्षाच्या दरम्यान. म्हणजे किती पवित्र नातं आहे, किती पवित्र नातं याचा विचार करा. बाळ जसं आपलं बाजूला जातं आणि त्या आईला तगमग लागते, तिला तळमळ होते, तसा कृष्ण गेल्यामुळे गोपिका या तळमळ करतायत. रात्रंदिवस त्या विरहामध्ये गोपिका अशा दुःखी झालेल्या आहेत, सुकून गेलेल्या आहेत. रस्त्यानं उद्धव चाललेला आहे. पुढे पुढे गेल्यानंतर विचारलं एकाला की नंद बाबाचा वाडा कुठे आहे, त्यांची चौकशी करावी.
विरह सा नासो सबको विरह सा नासो सबको विरह सा नासो सबको लागनी से जीव भावतारी लागनी से जीव भावतारी चले चले विचारलंय का गोपिकेला? गोपिका विचारतात नंदाचा वाडा कुठे आहे? म्हटले उद्धवा, हा नाला वाहताना बघतोस ना तू, त्याच्या उगमस्थानाकडे तू गेलास की तुला नंदाचा वाडा मिळेल. म्हणे काय आहे? गोकुळातले अश्रू आहेत म्हणे. इथले गोप गोपिका गाई वासर सगळे रुदन करतायत, पण त्यांच्या नेत्रातलं ते पाणी आहे. त्याच्या उगमस्थानाकडे गेले की तुला निश्चित नंदाचा वाडा भेटेल. आणि ते जातात चालत चालता रस्त्यामध्ये एका गोपिकेनं श्रीकृष्णाचं सुंदर चित्र काढलं भिंतीवरती आणि बसलेली आहे त्याच्याकडे पाहत. उद्धवाला ते चित्र इतकं सुंदर वाटलं, इतकं विलोभनीय, इतकं देखणं वाटलं की तो तिथेच थांबला ते बघण्यासाठी. काय आखीव रेखीव नाक आहे, काय भुवया आहेत भगवंताच्या, काय पापण्या आहेत, काय हनुवटी आहे, काय ओठ आहे, काय सुंदर चित्र. आणि भगवंत असे तिरपे उभे आहेत. देहुडा चरणी वाजवी वेणू, देहुडा चरणी वाजवी वेणू, स्वामी माझा स्वामी माझा देखिला चरणी वाजवी तो विनू, गोपिका रमणो स्वामी माझा देखिला गे माये यमुनेच्या तीरे हात खांद्यावरी राधिकेच्या. असं चित्र काढलेलं आहे, पण तो चरणच काढले नाही त्या मूर्तीला, त्या म्हणजे फोटोला खाली पायच काढले नाही. आणि वरचं चित्र असं सुंदर आहे. त्या गोपिकेपाशी उद्धवदेव गेले, विचारलं माऊली भगवंताचे चरण का काढले नाही? मी दर्शन घेतलं असतं त्या चरणाचं. इतकं सुंदर चित्र तू काढलंस आणि पाय नाही त्याला, म्हणजे काय करणार? गोपिका काय म्हटली माहितीये? उद्धवा, भीती वाटते रे. कशाची भीती वाटते? माणसं पायानं चालतात ना. मी या चित्राला जर पाय काढले ना
आणि हे चित्र जर आम्हाला सोडून निघून गेलं तर मी कुणाकडे पाहिजे, कुणाकडे बघू रे मी? म्हणून मी पाय नाही काढले. तिचा तो लोभस लोभस असणारा वेडेपणा उद्धवाला भावून गेला. म्हटलं काय भाग्यवान गोपी, काय काय कृष्णावरती प्रेम आहे यांचं. कबीर दासाला कुणीतरी विचारलं, कबीर जी क्या प्रेम है तुम्हारे अंदर, क्या भक्ति है तुम्हारी, कितना निर्मल आपका अंतःकरण है, सबके प्रति कितना अच्छा भाव है आपका. कबीरदास म्हटले वेडा आहेस रे. कबीर कबीर क्या कहे, कबीर कबीर काय बोलतो. कबीर कबीर क्या कहे, जा जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कबीर. एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कबीर. कोटी कबीर वाहून जातील म्हणजे एका गोपीच्या प्रेमामध्ये. आणि तू मलाच काय म्हणतो किती प्रेम करताय लोकांवरती तुम्ही. म्हणजे गोपिकांचं प्रेम किती आहे कबीरदासाच्या भाषेत जर म्हटलं, हजार कोटी कबीर वाहून जातील तिच्या प्रेमामध्ये, इतका त्या प्रेमाचा तिचा रस आहे. कन्हैया कन्हैया पुकार करो, कन्हैया कन्हैया पुकार करो, पद मंदिर में तुझको पाते, पद मंदिर में तुझको पाते, दर्शन देती जगाया कन्हैया कन्हैया पुकार करो, कन्हैया कन्हैया पुकार करो, कन्हैया कन्हैया पुकार करो, कन्हैया कन्हैया पुकार करो. तुझको बिठाते, तुझको बिठाते, दर्शन देती जगाया कन्हैया कन्हैया पुकार करो, कन्हैया कन्हैया पुकार कन्हैया गोपिकांचं प्रेम त्यांनी पाहिलं. नंद बाबाच्या वाड्यामध्ये गेला. उदासीनता आहे. कृष्णाच्या वियोगाने सगळं 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 तिथे उदासीनता. यशोदा माता बसलेली आहे. नंद बाबा बसलेले आहेत. अश्रू सुकून गेलेले आहेत. जीवनामध्ये काही तथ्य वाटत नाही. जणू प्राण हरवला. हे मला सांगा, एखादी पंक्ती आहे, त्या पंक्तीमध्ये तेल नाही आणि ती वात जळालेली आहे, ती पंक्ती काय उपयोगाची? कारण त्या पंक्तीला त्या ज्योतीमुळे पेटलेल्या तिला किंमत आहे, नाही तर काय किंमत आहे? खूप कमळाची झाडं तलावामध्ये आहेत, पण सूर्यच नाही उगवला तर कमळ फुलतील का? नाही फुलणार. नाही फुलणार. सूर्याचा प्रकाश पडला तरच ते फुलतील. चंद्र आहे, खूप सुंदर चंद्राचा प्रकाश आहे, आणि रात्रच नाही.
दिवस आहे, काय करायचं आता? चंद्राचं ते आहे की नाही चंद्र, मग काय करायचं त्या चंद्राचा? काही उपयोग नाही. रात्र असेल तर तिला किंमत आहे, त्या चंद्राला, त्या प्रकाशाला. तसं भगवंतच नाही तर या गोकुळाला काय किंमत आहे? काहीच किंमत नाही. यशोदा माता बसलेली आहे. बरं, गोपिकांना खूप समजून सांगतो उद्धव की बाबा असं नका करू, तो निर्मोही आहे, तो कुणातच गुंतत नाही, तो भगवंत आहे, त्याला काही एक काम आहे का? अनेक लोकांचा उद्धार आहे त्याला, आणि खूप कामं पडलेली आहेत, असं समजून सांगतो. गोपिका म्हणतात, रिकाम्या गप्पा आमच्यासोबत मारू नको, आम्हाला नाही कळत. तुझ्या ज्ञानाच्या गोष्टी तुझ्या जवळच राहू दे, ते आम्हाला सांगू नकोस. काय त्रास होतो त्याच्या वियोगाचा ते तुला नाही कळणार. आणि उद्धवाच्या डोळ्यातून खळखळ अश्रू पडले. खरीच गोष्ट आहे, मला नाही कळणार, मी ज्ञानाच्या गोष्टी सांगतोय, माझं कृष्णावरती खरंच इतकं प्रेम नाही, त्यांचं मात्र आहे, म्हणून त्यांना कळते. उद्धवानं बघितलं आपलं इथं थांबणं खरंच निरर्थक आहे. गोपिकांच्या पायाखालची जी माती आहे त्या वृंदावनामधली, ती माती उचलली त्यांनी, आपल्या जवळच्या उपरण्यामध्ये ती माती भरली, त्याचं गठुडं बांधलं आणि डोक्यावरती ती माती घेतली आणि उद्धव भगवंताचं भजन करत निघाला. श्री कृष्ण गोविंद हरी मथुरेत येऊन पोहोचला, त्यालाही कळलं नाही. डोळे लावलेले, पाऊल वाटेने निघालेला आहे, नदीमध्ये कधी उतरला, यमुनेमध्ये तेही माहित नाही. भगवंताचं भजन चालू आहे मुखाने, डोक्यावरती ते गठुडं आणि मथुरेच्या गल्लीमधून चाललेला आहे. भगवंत पुढून आडवे आले, भगवंताने त्याला थांबवलं. उद्धवा, काय चाललंय तुझं? उद्धवाला आनंद झाला. उद्धव म्हणतो, कृष्णा बरं झालं गोकुळामध्ये आलास. अरे बघ ना, या गोपिका तुझ्यासाठी मरायला आल्यात रे. बघ ही जनावर इथली, बघ ना कशी कशी झाली ती. अन्न पाण्या वाचून